पुढला प्रश्न ॲक्टिव्हिटी सुद्धा दिलेली आहे. क्रॅमर्स रूलनंच गणित सोडवायचं आहे बाळांनो आपल्याला. हे सुद्धा एखादं गणित सोडवा तुम्ही बाळांनो, फक्त बघत बसाय नाही. दिलेली इक्वेशन सोल्युशन 3x minus 2y is equal to 3, 2x plus 1y is equal to 16. D is equal to D ची किंमत 3, 2 minus 2 1 is equal to. आता बाळांनो तुम्हाला x y न लिहिता सुद्धा आता तुम्हाला त्या किमती घेता आल्या पाहिजेत पटपट. ह्या दोघांचा गुणाकार टेक्निक लक्षात ठेवायचं. 2 into -2, 3 into 1 means 3, मायनस मायनसचा गुणाकार प्लस 2 दुनी 4, 4 आणि 3 7. dx एक्सच्या ठिकाणी एक्स पुढे आला, एक्सच्या ठिकाणी सी ची किंमत 3 16, वाय ची किंमत -2 1. ह्या दोघांचा गुणाकार 16 दुनी 32, सॉरी गुणाकारल्या पहिल्यांदा 3 1 वजा, ह्या दोघांचा गुणाकार वजा 2 गुणिले 16, 3 1 3 वजा वजांचा गुणाकार अधिक 16 दुनी 32, किती आलं 35. dy वायची किंमत, आता वायच्या ठिकाणी सी ची किंमत येणार, इथं 1 7 7, x ची किंमत किती आहे 3 2, सी ची किंमत 3 16, वजा दोघांचा गुणाकार 3 गुणिले 2, 16 त्रिक 48 वजा 3 दुनी 6 बरोबर 42 बाय क्रॅमर्स रूल. dx बाय डी, dx ची किंमत किती आली बघा 35, d ची किंमत 7, 7 5 35, y इज इक्वल टू dy बाय डी. dy किती आला 42 चे 7 सक्क 42, 5 आणि 6, y इज इक्वल टू 6. आता हे उत्तर बरोबर आहे का बघायचं राहिलं. फाइव and 6 is the solution of the given equation. बघा व्यवस्थित बघा.